नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, वेलकम टू इंदू अकॅडमी। तर आपण इंडियन पॉलिटी या विषयाला सुरुवात केलेली होती। त्यातलं आपलं पहिलं लेक्चर झालं होतं मित्रांनो। ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलं नसेल, भारतीय राज्यघटना म्हणजे काय, अतिशय बेसिक लेक्चर आपण ते दिलेलं होतं आणि अतिशय सोप्या भाषेत आपण ते कव्हर केलं आहे। ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी, त्या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व फ्री PDF आणि सर्व लेक्चर सर्व विषयांचे मोफत मिळतील। ओके, चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो। भारतीय राज्यघटनेची निर्मिती म्हणजेच काय, तर घटना निर्मिती अतिशय महत्त्वाचा टॉपिक इंडियन पॉलिटीमधला। यात जवळजवळ मित्रांनो MPSCच्या विविध परीक्षेमध्ये आतापर्यंत 70 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे। तर जवळजवळ 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतील। तर चला मग सुरुवात करूया या महत्त्वाच्या टॉपिकला मित्रांनो। भारतासाठी संविधान सभेची मागणी, डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली। साधारणतः सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते। घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा असे संबोधले जाते। आता सार्वभौम म्हणजे काय, तर कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय एखादी कृती करणे म्हणजेच काय, तर इंग्रजांनी आपल्या इंडियन लोकांनी ज्याप्रमाणे इंग्रजांच्या हस्तक्षेपाशिवाय भारताची राज्यघटना तयार केली तिला सार्वभौम म्हणतात। ओके, तर स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली। ती कशा प्रकारे, तर 1922 मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता अशा प्रकारच्या सभेची मागणी केली। त्यानंतर 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला दिले जाते, तर मानवेंद्रनाथ रॉय म्हणजेच कोण, तर MN रॉय। ओके, तर मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते। डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली। 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणाबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीच्या समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची मागणी केली। त्यानंतर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी, म्हणजे काय, तर सार्वभौम। ओके, तर 1940 मध्ये लॉर्ड लिन लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केले। केव्हा, तर 1940च्या लॉर्ड लिन लिथगो यांची जी होती, म्हणजे तिला ऑगस्ट ऑफर या नावाने ओळखलं जातं। तर त्यात काय करण्यात आलं, निश्चित तर भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी। परंतु मित्रांनो 1942 मध्ये सर स्टॉफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये काय होतं, तर भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य करण्यात आलं। आता या ठिकाणी बघा, मुख्यत्वे आणि पूर्णतः यात फरक आहे। मुख्यतः म्हणजे यात इंग्रजांचा हस्तक्षेप होणार होता, परंतु 1942च्या सर स्टॉफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये काय होतं, तर भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी, म्हणजे जवळजवळ इंग्रजांचा यात 0% सहभाग राहील। ओके, ते कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत। शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली। आता संविधान सभेची निर्मिती कशानुसार करण्यात आली, तर हा क्वेश्चन MPSCने विचारला आहे। तर कॅबिनेट मिशन प्लॅननुसार, म्हणजेच काय, तर 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची निर्मिती करण्यात आली। आता संविधान सभेची निर्मिती व रचना कशा प्रकारे होती हे आपण बघूया। ओके, तर कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजेच याला आपण त्रिमंत्री योजना असेही म्हणतो। मधील तरतुदींमध्ये संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली। ते कशा प्रकारे आपण बघूया। संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील, त्यापैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडले जातील। ओके, 4 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून, म्हणजेच कोणते, तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान। ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो, 4 कमिशनरचे प्रांत कोणते होते, तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान। ओके, तर 93 सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील। मित्रांनो लक्षात ठेवा, 389 सदस्य टोटल होते।
त्या बघा, संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांची निवडणुका अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मतदान प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील. हे सदस्य 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिले जातील. म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आता आपल्या प्रत्यक्ष निवडणुका होतात, आपण प्रत्येकजण वोट करायला जातो मित्रांनो, त्याप्रमाणे ती वेळखाऊ प्रक्रिया असल्याकारणाने त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग न अवलंबता त्यांनी काय केलं, एकल संक्रमणीय मतदानाची त्यांनी निवड केली. तर त्यामध्ये कसं असतं, तर लोकसंख्येमागे सदस्यांची संख्या ठरवली जाते. तर आता इथं बघा कसं होतं, तर साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता. ओके, असे प्रमाण राखण्यात येईल. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन 3 प्रमुख गटात करण्यात आले. ते कोणते, तर शीख, मुस्लिम व साधारण अशा प्रकारे गटांमध्ये विभाजन करण्यात आले. आता निवडणुका कधी झाल्या तर बघूया. ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागांसाठी निवडणुका जुलै आणि ऑगस्ट 1946 मध्ये घेण्यात आल्या. त्यापैकी काँग्रेसने 208 जागा, केवळ 9 जागा वगळता सर्वसाधारण जागा मिळवल्या. मुस्लिम लीगने मित्रांनो 73 जागा मिळवल्या, केवळ 5 जागा वगळता सर्व मुस्लिम जागा मिळवल्या. ओके, उर्वरित 15 जागांमध्ये प्रत्येकी 1 जागा युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट कृषी पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख म्हणजे गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांना 8 जागा मिळाल्या. ओके, अपक्षांना किती मिळाल्या, तर 8 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. त्यापैकी एकूण जागांपैकी 15 जागा महिलांना मिळाल्या. ओके, म्हणजे बघा मित्रांनो, महिलांचाही या ठिकाणी सहभाग होता. तर त्या कोणत्या महिला होत्या आपण बघूया. सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित इत्यादी. या MPSCने मित्रांनो यावर क्वेश्चन विचारला आहे की खालील कोणाचा सहभाग हा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये नव्हता किंवा संविधान सभेमध्ये नव्हता, अशा प्रकारचे क्वेश्चन मागील क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले. तर नावं लक्षात ठेवा. ओके, तर संस्थानिकांच्या 93 जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाहीत, कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. ओके, जे संस्थानिक होते मित्रांनो, त्यांनी त्यांच्या 93 जागा ज्या होत्या, ज्या संस्थानिकांना दिल्या होत्या, त्यांच्या जागा भरल्या नाहीत, कारण त्यांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा रीतीने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडण्यात आली नाही, तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना त्याच्यात प्रतिनिधित्व मिळाले. हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला इत्यादी. ओके, परंतु त्यावेळेचे सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना यांचा मित्रांनो त्यावेळेस म्हणजे संविधान सभेत यांचा काही सहभाग नव्हता. हे 2च असे मुख्य नेते होते ज्यांचा संविधान किंवा भारताच्या राज्यघटनेमध्ये काही एक वाटा नाही, कारण की मोहम्मद अली जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली असल्या कारणाने त्यांनी संविधान सभेतून बाहेर होते ते. ओके, त्यांचा काही एक सहभाग नव्हता. मित्रांनो, संविधान सभा कशा प्रकारे स्थापन झाली याचा आपण बॅकग्राऊंड पाहिला. आता संविधान सभेने कामकाज कशा प्रकारे केले हे आपण अभ्यासू. तर बघा, 9 डिसेंबर 1946 ही डेट लक्षात ठेवा, बऱ्याचदा यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने तिचे लीगचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाहीत. ओके, त्यामुळे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते. लक्षात ठेवा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य हजर होते. का, तर मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. ओके, आणि संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली, तर 9 डिसेंबर 1946 रोजी. ओके, तर फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. लक्षात ठेवा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते मित्रांनो. फक्त एका दिवसासाठी त्यांची निवड करण्यात आलेली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि HC मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष म्हणून कोण, तर HC मुखर्जी. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली असा जर क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं उत्तर लिहायचं. आणि जर
भारतीय राज्यघटनेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे उत्तर लिहायचं. ओके, थोडं तात्पुरते आणि अध्यक्ष या शब्दांमध्ये थोडंसं फेरफार MPSC करत असते, तर ते थोडं माइंडमध्ये ठेवा. ओके, तसेच सर BN राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेविषयक घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली होती. हे पण लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेचे कायदेविषयक घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सर BN राव. ओके, 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली. तिच्यात घटनात्मक संरचनेचे मूलतत्वे व तत्त्वज्ञान देण्यात आलेले होते. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. मांडली केव्हा? 13 डिसेंबर 1946. कोणी मांडली? जवाहरलाल नेहरू. आणि कधी स्वीकृत करण्यात आली? तर 22 जानेवारी 1947. ओके, ही उद्देशपत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली. मित्रांनो, अतिशय महत्त्व आहे या उद्देशपत्रिकेला. आपली प्रस्तावना जी आहे, घटनेचा सरनामा जो येतो, याच गोष्टीमधून, याच पत्रिकेमधून घेण्यात आलेला आहे. ही भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आणि सरनामा उद्देशपत्रिकेवरून तयार करण्यात आलेला आहे. ओके, हे तुम्हाला सांगितलं. संविधान सभेच्या रचनेत बदल. ओके मित्रांनो, संविधान सभेच्या जी रचना होती त्यात थोडेसे बदल करण्यात आले होते. ते कशा प्रकारे? तर त्याचा आपण अभ्यास करूया. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेला भारतीय स्वतंत्र कायदा 1947ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. ओके, भारतीय स्वतंत्र जो कायदा होता मित्रांनो, तो आपला 18 जुलै 1947ला त्याला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली, एवढं लक्षात ठेवा. या कायद्याने भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण करण्यात आली. हा कायदा लक्षात ठेवा मित्रांनो, 18 जुलै 1947ला हा कायदा राजसत्तेची याला मान्यता मिळाली. आणि त्यानुसार काय झालं? तर भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यानंतर आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार यांना देण्यात आले. म्हणजे भारताच्या लोकांनी भारताची राज्यघटना तयार करावी आणि पाकिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानची राज्यघटना तयार करावी, ज्याप्रमाणे मोहम्मद अली जिना यांची मागणी होती. तत्पूर्वी 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांच्या, म्हणजेच कोणते? तर बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर या प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला होता. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की 93 जागा ज्या होत्या त्या भरू शकल्या नव्हत्या, कारण की संस्थानिकांनी यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हळूहळू मित्रांनो सर्व संस्थानिक जे होते ते या ठिकाणी इन्व्हॉल्व व्हायला लागले. परंतु काही संस्थानिक अजून पण या गोष्टीपासून दूर होते. त्यांना नंतर सामीलनामा म्हणून आपल्या याच्यात सामील करण्यात आलं. ओके, माउंटबॅटन योजना जाहीर झाल्यानंतर उर्वरित संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी तसेच भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपल्या जागा ग्रहण केल्या. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 अन्वये संविधान सभेच्या बाबतीत पुढील 3 बदल करण्यात आले. बघा मित्रांनो, भारतीय स्वतंत्र कायदा जो होता 1947चा, ओके, ज्याला 18 जुलै 1947ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली होती, तर त्यानुसार ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण करण्यात आली, त्याचप्रमाणे संविधान सभा जी होती हिच्यात 3 प्रकारे बदल करण्यात आले. तर ती कसे? तर आपण बघूया. संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले. यामुळे काय झालं? तर आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार संविधान सभेला प्राप्त झाला. तसेच ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मित्रांनो, ब्रिटिश शासनाने भारतामध्ये 1813 पासून अनेक विविध प्रकारचे कायदे केले होते. त्यांनी प्रशासनिक सुधारणा केल्या होत्या, त्या आपण हिस्ट्रीच्या याच्यामध्ये बघूया. परंतु ते सर्व कायदे रद्द करण्याचा आणि त्यात बदल करण्याचा जो अधिकार होता तो या कायद्यामुळे आपल्या संविधान सभेला मिळाला. संविधान सभेला 2 कार्ये देण्यात आली. कोणती? तर संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. ज्याप्रमाणे आपली संसद आपल्या देशासाठी कायदे करते, त्याचप्रमाणे संविधान सभेला आपल्या देशासाठी कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. आता संविधान सभेला 2 कार्ये कोणती देण्यात आली? तर स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करण्याची आणि देशासाठी कायदे करणे ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. संविधान सभेची बैठक ज्या वेळेस घटना निर्मितीच्या कामासाठी होत असे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून अध्यक्ष म्हणून कार्य करत असत आणि ज्यावेळेस
कायदेमंडळ म्हणून काम करत असे, त्यावेळी जी व्ही मावळणकर हे तिचे अध्यक्ष म्हणून काम करत असे. कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिले कायदेमंडळ ठरली. ओके. 17 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. कोणाची? तर जी व्ही मावळणकर यांची. संविधान सभेची ही दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालली. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून काम पाहिले. ओके. तर म्हणजे काय, तर निवडणुका झालेल्या नव्हत्या मित्रांनो, सरकार स्थापन झालेलं नव्हतं, म्हणून तोपर्यंत संविधान सभा हीच संसद म्हणून कार्य करेल असं त्यावेळेस ठरवण्यात आलेलं होतं. ओके मित्रांनो, तिसरा बदल कोणता, तर पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली. त्यापैकी 229 हे पूर्वीच ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी होते, तर 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. प्रांतांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांताचे होते, म्हणजे किती होते ते 55. ओके. आता संविधान सभेने इतर कामे कोणती केली तर आपण ते बघूया. संविधान सभेने मित्रांनो ज्याप्रमाणे वरीलप्रमाणे कामे केली, तर त्याशिवाय काही वेगळी कामे केली तर ती कोणती तर ते बघूया. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला. डेट लक्षात ठेवा मित्रांनो, 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला. आता त्याचं डिझाईन कोणी केलं होतं तर आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी. ओके, हे लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत करण्यात आले. केव्हा तर 24 जानेवारी 1950ला भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत करण्यात आले. त्यावेळेस 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. आपण वरती पाहिलं. ओके. तसेच निवडणुका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. लक्षात ठेवा, भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, संविधान सभेने एवढ्या मोठ्या देशासाठी घटना निर्मिती केली, परंतु ती घटना कशा समितीच्या आधारे केली तर त्यात काही समित्या होत्या आणि काही गौण समित्या होत्या, तर आपण त्या बघूया. संविधान सभेने घटना निर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. त्यापैकी 8 प्रमुख समित्या होत्या, तर इथे आणि गौण समित्या होत्या. त्या 8 प्रमुखांचा आपण अभ्यास करू, त्यांचे अध्यक्ष कोण होते. ओके. तर पहिली समिती होती मित्रांनो मसुदा समिती. अतिशय महत्त्वाची समिती होती मित्रांनो, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. दुसरी होती आपली संघराज्य समिती, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. संघराज्य घटना समिती, हिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. ओके, लक्षात ठेवा, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती दोघांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. चौथी आहे प्रांतिक घटना समिती, याचे वल्लभभाई पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, हिचे पण अध्यक्ष डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके. आता या समितीच्या 2 उपसमित्या होत्या. कोणत्या तर मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. आता मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. मित्रांनो, याचे अध्यक्ष व्यवस्थित बघा, मी तुम्हाला PDF देईलच, परंतु यावर वारंवार आयोग क्वेश्चन विचारत असतं. कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 7वी समिती आहे राज्यांशी चर्चेसाठी समिती, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, काही ठिकाणी याचा उल्लेख जो आहे सुकाणू समितीचे अध्यक्ष KM मुन्शी दिले मित्रांनो, परंतु आपण M लक्ष्मीकांत सरांसोबत जाऊ. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं जर उत्तर दिलं तुम्ही तर आयोग त्याला ॲक्सेप्ट करेल, कारण की मागील काही क्वेश्चन पेपरमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं आन्सर राईट देण्यात आलं आहे. ओके. तर मसुदा समिती आपण त्याबद्दल अभ्यास करू. मी तुम्हाला बोललो की अतिशय महत्त्वाची समिती होती. तर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. आता हे 7 सदस्य पण तुम्ही पाठ करून घ्या मित्रांनो, याच्यावर पण वारंवार क्वेश्चन विचारला जातो. पहिले कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर होतेच, हे अध्यक्ष होते. N गोपाल स्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यंगर, सईद अहमद शहादुल्ला, डॉक्टर KM मुन्शी,
एन माधवराव. आता हे बघा, BL मित्तल यांनी अनारोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. ओके, BL मित्तल यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एन माधवराव, हे लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे TT कृष्णमाचारी 1948 मध्ये DP खेतान यांच्या मृत्यूनंतर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर TT कृष्णमाचारी. अशा प्रकारे मित्रांनो 7 सदस्य होते, हे लक्षात ठेवा. ओके, मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला व तो फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला. भारतीय जनतेला मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. जनतेची वक्तव्ये, टीका, सूचना ध्यानात घेऊन ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार करण्यात आला. तो संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 रोजी सादर करण्यात आला. आता घटनेची स्वीकृती केव्हा झाली तर ते आपण बघूया. ज्याप्रमाणे घटना तयार झाली, परंतु तिची स्वीकृती कशा प्रकारे झाली आपण ते बघूया. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. ही डेट लक्षात ठेवा. 4 नोव्हेंबर 1948 रोजी भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत मांडला. ओके, मसुद्याचे 3दा वाचन झाले व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आली, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी किती सदस्य उपस्थित होते तर 284 सदस्य होते व त्यांनी घटनेवर सह्या केला. या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः अर्पण केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत 22 भाग आणि 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता. ओके, हे लक्षात ठेवा. घटनेची स्वीकृती मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949ला झाली, परंतु घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. आता हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. केव्हा तर भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून कधी साजरा करण्यात आला तर 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणून ओळखला जातो. गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र घटनेच्या कलम 394 नुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजीच सुरू झाला. ओके, म्हणजेच काय मित्रांनो, तर ज्याप्रमाणे घटनेमध्ये त्यावेळेस 395 कलमं होती, तर त्या 395 कलमांपैकी अशी काही कलमे होती जी त्यांना त्यावेळेस म्हणजे लागू करणं गरजेचं वाटत होतं, म्हणून त्यांनी त्यावेळेसच ती कलमे लागू करण्यात आली. तर ती कोणती होती तर ती नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरते संसद आणि लघु शीर्षक याबद्दल त्यामध्ये तरतुदी होत्या. तर ती कलमे कोणती तर 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, कलम 369, कलम 379, 380, 88, 391, 392 आणि 393 या कलमांमधील नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद व तात्पुरत्या तरतुदी, लघु शीर्षक याबद्दलच्या तरतुदी आहेत. ओके, तर बाकीचे जे कलम होते मित्रांनो ते घटनेचा अंमल ज्या वेळेसपासून आला तर त्यावेळेसपासून ते कलम लागू करण्यात आली, परंतु बाकी ही जी कलमे आहेत ही आधीपासून म्हणजे ज्या दिवशी घटना स्वीकृत झाली त्यावेळेसपासून लागू करण्यात आली. अशा रीतीने 64 लाख रुपये खर्च करून 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी लक्षात ठेवा. 64 लाख रुपये आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीत घटना तयार करण्यात आली. या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली. त्या दरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केले, तर मसुदा समितीने 114 दिवस काम केले. ओके, तसेच घटनाकर्त्यांनी जगातील 60 देशांच्या घटनांचा विचार केला. म्हणजेच काय तर मित्रांनो, जगातील ज्या 60 प्रकारच्या घटना आहेत त्या घटनांमधील महत्त्वाच्या तरतुदी आपल्या घटनेत करण्यात आलेल्या आहे. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी त्यातून गुंडाळून आपल्या घटनेत टाकण्यात आल्या अशी टीकाही केली जाते. तर आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशा प्रकारे करण्यात आली हे लेक्चर या ठिकाणी कव्हर केलं आहे. लेक्चरची PDF मी टेलिग्राम चॅनलला टाकेल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनला देईल आणि मागील व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनला देऊन देईल. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. बाकी येणारे लेक्चर मी लवकरात लवकर अपलोड करेल आणि जेणेकरून सर्व विषय आपण एक्झामच्या आधी कव्हर करू, जेणेकरून म्हणजे सर्व मार्क्स कव्हर होतील व प्रिलिम्स निघायला मदत होईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. ओके, थँक्यू.